नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. एप्रिल 2026 माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. उजगावची जमीन नाही, महानगरपालिकेची जमीन आता शिक्कामोर्तब झालं. या जमिनीवर कोल्हापूर जनतेच्या सोयीसाठी 2 आरक्षण आहेत, ट्रक टर्मिनल्स आणि कचरा डेपो. त्याचं विकसन केव्हा करणार हा मुळात प्रश्न आहे. 2000 दुसरा सुधारित विकास आराखडा 2000 सालापासून लागू झाला. 2000 ते 2013 या 13 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी जी अनधिकृत बांधकाम उभा राहिली ती कोणामुळे झाली तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्यामुळे झाली. त्यांची चौकशी झाली पाहिजे. लाखो रुपये खालच्या कोर्टातून सुप्रीम कोर्टापर्यंत आतापर्यंत खर्च झाले, लाखो नाही कोट्यावधी रुपये. हे कोट्यावधी रुपये या अधिकाऱ्यांच्या पगारातनं, पेन्शनमधनं, प्रॉव्हिडंट फंडातनं वसूल करा अशी आमची मागणी आहे. आणि मुंबईमध्ये उच्चभ्रू वरळी भागामध्ये कॅम्पा कोलाची नावाची बिल्डिंग महापालिकेची बांधकाम परवानगी नव्हती, ऑक्युपेशन सर्टिफिकेट नव्हतं. सर्वोच्च न्यायालयानं सगळे विचार केले आणि 2014 साली ते वरचे 30 मजले जमीनदोस्त केले गेले. हे निकाल मार्गदर्शक आहे कोल्हापूरसाठी. कॅम्पा कोलामध्ये जी कृती झाली तीच कृती गांधीनगरमधल्या सर्वच बेकायदेशीर बांधकामावर झाली पाहिजे. ही बांधकामं जमीन दोस्तच झाली पाहिजेत असं आमची मागणी आहे. असं केल्याशिवाय कोल्हापुरातील गल्ली कोपऱ्या बोळाबोळातील कोणाच्या तरी सांगण्यावरून, कोणाच्या तरी आधारावर, कोणाच्या तरी शेल्टर खाली ही जी अनधिकृत बांधकामं आहेत ती प्रक्रिया बंद होणार नाही. आम्ही कृती समिती म्हणून डोळ्यात तेल घालून आम्ही निगराणी करत आहोत. कानातल्या गप्पा कुजबूज वगैरे आम्ही चालू देणार नाही. एकच निर्धार, एकच पक्का निर्धार, अतिक्रमणं जमीन दोस्तच झाली पाहिजेत असा आमचा पक्का निर्धार आहे. आणि तो आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं करवून घेणार. आणि 2000 पासून आजपर्यंत कोट्यावधी रुपये खर्च जे कोर्टामध्ये झाले त्यांची वसुली सुद्धा झाली पाहिजे. त्या अधिकाऱ्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुद्धा लागली पाहिजे. आयुक्तांनी आज काही आदेश झाला नाही. आयुक्तांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, परंतु आयुक्तांना त्यांनी आदेश जरी केला नसेल तरी आयुक्तांना आमची कोल्हापूरच्या जनतेची जो लढाऊ बाणा आहे, सत्याची कास घ्यायची आमची जी इच्छा आहे त्याचं आम्ही संपूर्ण दर्शन नवीन आयुक्तांना आज करून दिलेलं आहे. आगामी काळामध्ये काही एकच भूमिका आहे, अतिक्रमण जमीन दोस्त करा आणि ती 2 आरक्षणं त्याचा विकास करा आणि कोल्हापुरामध्ये येणारे ट्रकच्या साठी पार्किंग तिथं करा. कचरा डेपोचा झूम प्रकल्पाचा जो प्रकल्प आहे तिथं ज्या माणसांना त्रास होतो तो उजगाजवळ त्या गांधीनगरजवळ तो कचरा डेपो डेव्हलप करा आणि कोल्हापूरच्या बावड्यातल्या जनतेला थोडा दिलासा द्या.